गणपती बाप्पा मोरया ओंकार केवस्कर ब्लॉगमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत करत आहे। आणि आज आहे गणपती बाप्पाला निरोप देणारा क्षण आणि सर्वात मोठा कठीण क्षण। आणि आज आहे नायगावच्या विघ्नहर्त्याचा निरोप सोहळा आणि हा विसर्जन सोहळा पार पडतोय नायगाववरून। आणि हा विसर्जन सोहळा होणार आहे शिवाजी पार्कला, छत्रपती शिवाजी महाराज पार्कच्या इथे। आणि आज आमचा गणपती थेट 8 वाजला आणि तिथून निघत आहे। आणि आपला गणपती बाप्पाला खांद्यावर उचलायची परंपरा आहे ती आपल्याला शिवाजी पार्कला पुन्हा एकदा पाहायला भेटणार आहे। तर आपल्या चॅनल असंच पुढे कंटिन्यू आहे। आणि ओंकार केवस्कर ब्लॉगला जो कोणी नवीन आला असेल ना ते सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण ओंकार केवस्कर ब्लॉग आपल्यासाठी नवनवीन व्हिडिओ हे घेऊन येतो। आज नायगावच्या विघ्नहर्त्याचा एक ब्लॉग तुमच्यासाठी घेऊन आलो, तो शेवटपर्यंत पहा। धन्यवाद। गणपती बाप्पा मोरया। थोड्या वेळाने पूजेची मूर्ती पण आपल्या गणपती बाप्पाच्या ट्रॉलीवर जाणार आहे। तर ही आपली पूजेची मूर्ती लालबागच्या राजा रूपामध्ये पराग मोरे। आणि आज आला आता गणपतीवर बरोबर गदा घेऊन। नायगावच्या विघ्नहर्त्याचा हा गाभारा रिकामी झालेला आहे आणि बाप्पा विसर्जनासाठी मार्गस्थ झालेले आहेत। 365 दिवस गणपती बाप्पा हा आपल्या हृदयात असतो आणि 10 दिवस हा मंडपात असतो। आणि सर्वात कठीण क्षण गणपती बाप्पा निरोप घेतोय। तर नायगावच्या विघ्नहर्त्याचा विसर्जन सोहळा हा सुरू झालेला आहे। तर नायगावचा विघ्नहर्ता हळूहळू आलाय। नायगावच्या विघ्नहर्त्याला
बाय इकडे राहा, इकडे राहा.
गणपती बाप्पाच्या विसर्जनाला पावसाचं आगमन झालेलं आहे आणि गणपती बाप्पा ते धुंदपणे या पावसामध्ये विसर्जनासाठी सज्ज झालाय। पाहू शकता आमचा गणपती बाप्पा पावसामध्ये दिसतोय। तर आता आपण पुढे असं कंटिन्यू राहणार आहोत। विसर्जनाला जायला 2 ते 3 वाजणार आहे। इथून पुढे गणपती बाप्पा वेगाने जाईल, डीजे बंद होईल। शेवटचा डीजे 12 वाजता डीजे बंद होणार आहे। तर नायगावच्या विघ्नहर्त्याचा विसर्जन सोहळा इथून पुढे वेगाने जाणार आहे आणि इथे डीजे सगळा बंद झाला आहे। तर गणपती बाप्पा आता पुढे मार्गस्थ होत आहेत शारदा टॉकीजकडून। सध्या आम्ही शारदा टॉकीजवळ आहोत, मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय तिथे, आणि गणपती बाप्पा आमचा हा निघालेला आहे। डीजे बंद झालेला आहे, वेळेचं बंधन होतं, 12 पर्यंत डीजे चालू होता हा, त्याच्यानंतर डीजेला बंदी आहे। तर आता गणपती बाप्पा पुढे चालले आहेत। पुढे आपल्या चॅनलला असंच कंटिन्यू राहा, पुढे अजून खूप काही आपल्या चॅनलच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत।
मानवंदना तर आमचा नायगावचा विनरचा सादर ब्रिजवरती आलेला आहे आणि एक आमचा डीजे जो असतोय छत्रपती शिवाजी महाराज हॉटेल। तर आता आम्ही आहोत दादरला आणि दादरला आम्ही आहोत प्लाझा टॉकीज जवळ आणि प्लाझा टॉकीज जवळ आमचा गणपती आता येत आहे। मग अशा आम्ही खोदा सर्कलवरून टिळक ब्रिजला होतो। तर इथे तुम्ही पाहू शकतात आपल्या पाठीमागे इथे सेवा चालू आहे गणपती बाप्पाची। इथे पाण्याची वगैरे सोय केलेली आहे। तर आपला गणपती आता येतोय, आपण आपल्या गणपतीची वाट पाहूया इथे आणि पुढे आपल्या चॅनल असेच कंटिन्यू राहा। दादर मध्ये वेस्टला आगमन नायगावचा विघ्नर त्याचं गणपती बाप्पा आलेला आहे। आणि पुढे काय बोल, सबस्क्राईब करा। हा शिवसेना भवन जवळ आमची मूर्ती आलेली आहे। आता लवकर ती विसर्जनात सज्ज होईल। तर आमचा नायगावचा विघ्नर छत्रपती शिवाजी पार्क या समुद्रावर पोहोचलेला आहे आणि आता विसर्जनासाठी सज्ज होईल। तयार राहा। तर नायगावचा विघ्नर हा निघाला आहे। तुम्ही लांबून पाहू शकता, आतमध्ये परमिशन नव्हती। आली
चालली ती पुढे. देखा मैं आगे भाई लेके जा रहे आगे भाई लेके जाए भाई आगे भाई लेके जा रहे उधर मूर्ति लास्ट में जा रहे हैं ये मूर्ति है ना थोडे थोडे लोक कमी होणार मुलं आता कमी होतील पाठी यायला हो पिंटू मूर्तीचं विसर्जन झालंय. गणपती बाप्पाने निरोप घेतलाय शेवटी. विसर्जन झालंय आपलं. गणपती बाप्पा मोरया नायगावच्या विघ्नहर्त्याचा विसर्जन सोहळा हा पार पडला आहे आणि बाप्पाने निरोप घेतला आहे. 365 दिवस हृदयात असणारा बाप्पा आणि 10 दिवस मंडपात असणारा बाप्पा आज त्याने निरोप घेतला आहे. आणि आज लालबागच्या राजाचं सुद्धा विसर्जन आहे. मुंबईच्या राजाने विसर्जन झालं आणि चिंतामणीचं आता बाकी आहे. तर आपण आगमनापासून ते विसर्जनापर्यंत खूप व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून दाखवले आणि तुम्ही खूप प्रतिसाद दिला माझ्या व्हिडिओला, खूप सपोर्ट केला आणि त्यामुळे आज ओंकार केळुसकर ब्लॉग कुठेतरी यशस्वीरित्या पुढे येताना दिसत आहे आणि खूप यशस्वी व्हिडिओ मी पार पाडले आहेत माझ्या. आणि एफर्ट्समधून मी खूप मेहनत घेतली आहे. माझे एफर्ट्स खूप होते ह्यामध्ये. 3 महिने सतत मी व्हिडिओ करतोय आणि आज त्याचं यशस्वी फळ मला भेटलेलं आहे. खूप मंडळाने मला बोलवलं, त्यांच्या इकडे मला सत्कार केला आणि खूप पुढे येण्याचे चान्सेस मला त्यांच्याकडून आले आणि पुढे अशाच प्रकारे मी पुढे येण्याचा प्रयत्न करीन. माझ्या चॅनलच्या माध्यमातून व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करीन. तुम्ही तुमचा सपोर्ट मला असाच असू द्या आणि ओंकार केळुसकर ब्लॉगला तर तुमचा सपोर्ट असलाच पाहिजे. आणि आपल्या चॅनल जो कोणी नवीन येतो ना त्यांनी आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण ओंकार केळुसकर ब्लॉग आपल्यासाठी नवनवीन व्हिडिओ हे घेऊन येत असतात. आताच ओंकार केळुसकर ब्लॉग विसर्जन झालं तर स्वस्त बसणार नाही आहे. ह्याच्याही पुढे जाऊन तुमच्याकडे नवरात्रातले व्हिडिओ, दिवाळीतले व्हिडिओ, कोकणातले व्हिडिओ हे घेऊन येणार आहेत. तर त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पुढेही बनवून राहा. आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. गणपती बाप्पा मोरया. आपण भेटू पुढच्या वर्षी गणपती बाप्पाला ह्याच जोमाने, ह्या तीर्थेने. आता नवीन कार्यासाठी आपण लागूया. आता नवरात्र येते. आपल्यासाठी गुड बाय.